नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्यात 150 हेक्टरच्या वर भात पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय. नुकत्याच झालेल्या अवकाळी परतीच्या पावसामुळे यंदा कल्याण तालुक्यात जवळपास 154 हेक्टरवर भात पिकांचे नुकसान झाले असून यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अंधकारमय असणार आहे, असे सध्याचे चित्र दिसत आहे. नुकताच मराठवाड्यात बीड, लातूर, सोलापूर आदी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने यांचे संसार वाहून गेले आहेत. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका ठाणे जिल्ह्याला देखील बसला आहे. कल्याण तालुक्यातील एकूण 4545 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 154 हेक्टरच्या वर भात पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दसऱ्यापूर्वी झालेल्या अवकाळी परतीच्या पावसामुळे उभे भात पीक आडवं झालं आहे. यंदा पीक उत्तम आलं होतं. दिवाळीनंतर कापणी सुरू करायची होती, तोपर्यंत 28-29 सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. निसर्गाने घाला घातला, त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेला बळीराजा पुरता नागवात झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला मदतीची गरज आहे. अद्याप पंचनामे झाले नाहीत. जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण तहसील सचिन शेजाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यासंदर्भात दिलेले आदेश यानुसार कल्याण तालुका कृषी विभागाच्या वतीनं तसेच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या माध्यमातून हे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी अशी मागणी गोवेली ठाकूरपाडा येथील आदिवासी शेतकरी गणपत हिंदोळे यांनी केली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभे आहोत. मागच्या 28 आणि 29 सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली कल्याण तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण बघू शकता हे गणपत लुक्का हिंदोळे हे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून मला वाटतं 50% अनुदानाने भात बियाणे हे भात बियाणे घेतलं होतं आणि ते भात बियाणं त्यांनी लावलं होतं आणि भात देखील अत्यंत सुंदर आलं होतं की आता दसऱ्यानंतर 1-2-3 दिवसात त्याची कापणी करणार होते. ते भात पूर्ण तुम्ही बघू शकता, पूर्णपणे भात अत्यंत चांगलं असं पीक आलेलं आहे. परंतु जो अवकाळी वादळी पाऊस झाला, त्या पावसामध्ये हे पूर्णपणे पीक बघू शकता, पूर्णपणे पीक हे आडवं झालेलं आहे. कापणी झालेलं पीक आडवं झालेलं आहे. पंचायत समितीच्या शासनाच्या अनुदानातून हे पीक घेतलं होतं आणि हे आदिवासी शेतकरी तुम्ही पाहू शकता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे, निसर्गाचं संकट आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून त्यांची दिवाळी ही प्रकाशमय होईल. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये दिवाळी ही प्रकाश घेऊन येते, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची या परिस्थितीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये अंधकार किंवा अंधार निर्माण करणारी ही दिवाळी येते की काय, अशी परिस्थिती आपण पाहू शकता. जसं मराठवाडा, सोलापूर, बीड या परिसरामध्ये जसे शेतकरी उद्ध्वस्त झालेत, त्याचप्रमाणे कल्याण तालुक्यातील देखील काही भागामध्ये म्हणजे जवळजवळ 154 हेक्टरपेक्षा जास्त भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. आणि मी या संदर्भात या शेतकऱ्याला बोलतं करतो किंवा त्याच्या भावना काय त्या विचारतो आणि त्याच्यानंतर कळेल आपल्याला की शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालेलं आहे. काय सांगाल, काय नुकसान झालं तुमचं, काय मागणी आहे तुमची? आता हे भात तर पडला ना, त्याचा ते मोड येईल. आता पाणी आहे, पाऊस आहे भरपूर पाणी, त्याच्यात ते मोड आला का मग भाताचा काहीच उपयोग नाही होणार. तर ते आपण सरकारने आपण काहीतरी मदत करावं म्हणून आम्ही इथं आहे, मी शेतातच आहे, पण शेत पण लोटलं हे कधी कापणी करणार होता तुम्ही? आता दसऱ्यानंतरच कापायचं ना. तसं पीक पूर्णपणे तयार झालं? हो, तयार झालं ना पीक. हे भात बियाणं कुठून मिळालं तुम्हाला? पंचायत समितीतून. पंचायत समितीतून भात बियाणं. आता हे मोठं नुकसान झालेलं आहे. हो ना. मग तुमची सरकार काय मागणी आहे? आता सरकारने आपल्याला मदत करायलाच पाहिजे ना, त्याची नुकसान भरपाईची मदत करायला पाहिजे. करायला असे अजून बहुतेक शेतामध्ये असं नुकसान झालंय? अजून ते तिकडे पण आहे काय. हां, म्हणजे 2-3 शेतामध्ये नुकसान झालं. झाले. आता आपण पाहिलं की कल्याण तालुक्यातील गोवेली ठाकूरपाडा येथील शेतकरी गणपत लुक्का हिंदोळे यांच्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात जवळजवळ कल्याण तालुक्यातील 154 हेक्टरपेक्षा जास्त भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. आणि या अनुषंगाने कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ सर यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिलेले आहेत आणि
आपले जे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी देखील आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्र, उदाहरणार्थ शेतकरी ID कार्ड किंवा शेतीचं जे काही इतर कागदपत्र असेल ते लवकरात लवकर जे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील किंवा कृषी कर्मचारी असतील यांच्याकडे जमा करावेत आणि जेणेकरून शेतकऱ्यांना मदत करणं किंवा शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करणं त्यांना सोपी जाईल आणि शासनाला देखील या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या पंचनाम्याचा किंवा किती नुकसान झालं याच्यानुसार त्यांना मदत करण्याचं सोपं जाईल. यासाठी त्यांची कागदपत्र, फार्मर ID असतील किंवा इतर ज्या काही त्याचे आधार कार्ड असतील, बँकेचं पासबुक असेल, इतर कागदपत्र त्यांनी कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायत अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी यांच्याकडे लवकरात लवकर द्यावे असे आवाहन जिल्ह्याचे कृषी अधीक्षक कृषी विकास अधिकारी श्री रामेश्वर पाचे यांनी केलं आहे. मी संजय कांबळे, कल्याण, ठाणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.